आदरणीय भिक्षूचं भाषण झाल्यानंतर आपल्याला धम्मदिन अय्याजीला ऐकायचं आहे. बोधी बख्याचे ते अध्यक्ष आहे आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करून बोधगयाला 17 मार्चला घेऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही अय्याजीला सुद्धा ऐकण्यासाठी शांत चित्ताला बसून राहावं. अगदी थोडक्यात आपला कार्यक्रम होणार आहे. थोडक्यात आपले तक्षशिला वासरे विचार व्यक्त करतील. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबाच्या हातामध्ये ते आलं पाहिजे. यासाठी जी लढाई चालू आहे त्या लढाईच्या निमित्ताने शताब्दी चौक दक्षिण नागपूर या ठिकाणी सर्व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व विचारवंतांना या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे की आपण सुद्धा जे बुद्धगया मुक्ती आंदोलन जे सुरू आहे त्यांना या चौकामधून आपण सुद्धा मोठ्या संख्येने सर्व जमून त्यांना त्या आंदोलनाला बळ दिलं पाहिजे, शक्ती दिली पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण इथे जमलो आहोत. या ठिकाणी पूजनीय भंते आर्य नागार्जुन सुरई ससाईजी, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आलेले सर्व संघ, या ठिकाणी उपस्थित आदरणीय धम्मदिन अय्याजी आणि त्यांच्या सोबत आलेला सर्व भिक्षुणी संघ, उपासक आणि उपासिकांना, या ठिकाणी उपस्थित सर्व सामाजिक, शैक्षणिक चळवळीतील ज्यांनी या आंदोलनाचं पठण करत असतो. आम्ही भिक्खू संघाचं त्या ठिकाणी आगमन झालं त्यांना वंदन करत असतो. पण तरी सुद्धा आमच्या मधला अहम गेलेला नाही हे आपण विसरता कामा नये. म्हणून आपला अहम बाजूला ठेवा. मी कोण आहे, माझं काय अस्तित्व आहे, मीच बोललं पाहिजे, मीच चाललं पाहिजे, मीच नेतृत्व केलं पाहिजे, हे सर्व तुम्ही आता थांबवा. अन्यथा जितक्या लढाया आपण लढत आहोत त्या किती उंचीवरी जरी पोहोचल्या तर त्याचा मार्ग निघणं कठीण राहील. धम्मदिन अय्याजी ज्या बोधिपक्षीय धम्म फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने काम करत आहेत आणि मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही काम कराल आणि तुमचे धम्माच्या प्रती समर्पित आहे हे कुणाला सांगायची गरज नाही. तुमचं कार्य या ठिकाणी आहे आणि म्हणून धम्मदिन अय्याजी या ठिकाणी बोलणार आहे. त्यांचं या ठिकाणी अभिधम्मावर सातत्याने जे क्लासेस होत असतात त्या क्लासचा सुद्धा वेळ झालेला आहे. एवढेच बोलते की आपली एकजूट कायम ठेवा. या ठिकाणी कवाडे सर पण आहे. तर हा समाज तुमच्या गडामध्ये हार घालेल, अन्यथा काय करेल हे मी सांगू शकत नाही. धन्यवाद. आवाज दो, आवाज दो, आवाज दो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाबोधी मुक्ती आंदोलन यशस्वी हो. महाबोधी महामुक्ती आंदोलन यशस्वी हो, यशस्वी हो. यानंतर मेरा वंदन. यहाँ उपस्थित पूजनीय भिक्षु संघ और भिक्षुणी संघ सभी को मेरा वंदन. भंते जी से अनुमति लेकर मैं अपना विचार यहाँ व्यक्त करना चाहती हूँ. हम जान रहे हैं कि ये आंदोलन आज से शुरू नहीं हुआ. ये आंदोलन बहुत पहले से शुरू हुआ है और आज इसको यहाँ तक लाने के लिए बहुत लोगों को संघर्ष करना पड़ा, जिसमें सबसे महत्वपूर्ण संघर्ष हम जानते हैं